हॅलो स्टुडंट, मी राहिनी नामदार इयत्ता 12वीतील अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता याचा स्वाध्याय घेऊन आले आहेत. आज आपण या स्वाध्यायातील पहिला प्रश्न अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे खालील विधाने पूर्ण करा. स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आपण अभ्यासणार आहोत, खालील विधाने पूर्ण करा. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे, रेषीय मागणी वक्रावरील श अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता. पुढे डॅश आहे, म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता कशी असते. बिंदू पद्धतीमध्ये आपण रेषीय मागणी वक्र कसा काढला जातो ते देखील अभ्यासलेले आहेत. रेषीय मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे य अक्षाला स्पर्श करून श अक्षाला स्पर्श करत असतो आणि त्यावर किंमत लवचिकतेचे 5 प्रकार दर्शविले जातात. य अक्षावर ज्या वेळेस मागणीची लवचिकता असेल तर ती किती असेल, त्या रेषीय मागणी वक्रावर बरोबर मधोमध बिंदू असेल तर त्यावर किती मागणीची लवचिकता असेल, आणि त्याच रेषेवर श अक्षाला किंवा श अक्षावर मागणीची लवचिकता किती असते हे आपण अभ्यासलेले आहेत. याला 4 पर्याय दिलेले आहेत. अ0, ब1, क अनंत, ड ed <1, म्हणजेच मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी, थोडक्यात कमी मागणीची लवचिकता. तर याचं योग्य उत्तर असेल श अक्षावर मागणीची किंमत लवचिकता हे 0 असते. आपण हा भाग थोडक्यात स्पष्ट करून पाहूया. बिंदू पद्धतीमध्ये रेषीय मागणी वक्र आपण अभ्यासलेला. अक्ष अक्षावर वस्तूंची मागणी किलोमध्ये दर्शविलेली, अय अक्षावर वस्तूंची किंमत आहे आणि क ब ही रेषा मागणीचा वक्र दर्शविते. बघा या ठिकाणी य अक्षावर क या बिंदूमध्ये मागणी वक्र स्पर्श करतोय आणि क्ष अक्षावर ब या बिंदूमध्ये मागणी वक्र स्पर्श करत आहेत. या मागणी वक्रावर क बिंदूमध्ये मागणीची लवचिकता अनंत आहेत, तर ब बिंदूमध्ये जो क्ष अक्षाला स्पर्श करतो त्या श अक्षावर मागणीची लवचिकता ईडी म्हणजे मागणीची लवचिकता ही 0 असते, कारण की ब बिंदूवर मागणीची लवचिकता 0 का आहे, त्याच्या खालील जे अंतर आहे ते 0 आहे आणि कोणत्याही अंकाला 0ने भागल्यास उत्तर 0 येणार. म्हणून श अक्षावर मागणीची लवचिकता ही 0 असते. म्हणजेच किंमत कितीही बदलली, कितीही कमी जास्त झाली तरीही त्या वस्तूची मागणी ही बदलत नाही. ती अलवचिक असते, ताठर असते, त्याच्यामध्ये बदल होत नाही. बदल होत नाही म्हणजेच ती मागणी 0 लवचिक असते. उदाहरणार्थ मीठ. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता किती असते. डॅश म्हणजेच किती असते. पर्याय अ 0, पर्याय ब 1, पर्याय क अनंत, पर्याय ड ed <1, म्हणजेच मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त किंवा जास्त लवचिक मागणी. 4 पर्याय दिलेले आहेत. आता या ठिकाणी य अक्षावर असलेली मागणीची लवचिकता विचारलेली आहे. यापूर्वी आपण श अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता पाहिली, ती 0 होती. य अक्षावर किमतीमध्ये काहीही बदल होणार नाही आणि त्यावेळेस मागणी बदलत राहील. ती कितीही बदलेल किंवा किमतीमध्ये थोडासा बदल झाला तरी मागणीमध्ये अनंत बदल होतो. हे आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजेच रेषीय मागणी वक्रावरील य अक्षावर असलेली मागणीची ही लवचिकता उत्तर असेल
अनंत असते. हे आपण आकृतीद्वारे पाहूया. बिंदू पद्धतीमध्ये रेषीय मागणी वक्र अभ्यासताना आपण पाहतो अक्षावर मागणी असते, अय अक्षावर किंमत असते आणि क हा बिंदू जो क ब हा रेषीय मागणी वक्र आहे त्यामध्ये क हा बिंदू य अक्षावर आहे आणि हा य अक्षावर असणारा क बिंदू मागणीची लवचिकता अनंत दर्शवितो. कारण की जेव्हा किमतीमध्ये काहीही बदल होत नाहीत किंवा अल्पसा बदल होतो त्यावेळेस मागणीची लवचिकता अनंत असते. कारण ह्या मागणी वक्राच्या वरील भागामध्ये जे अंतर असते ते 0 आहे. त्यामुळे संपूर्ण लवचिक मागणी दिसून येते. मागणीची लवचिकतामध्ये संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी दिसून येते. आपण सूत्र अभ्यासलेलं आहे. याच्यामध्ये मागणीची किंमत लवचिकता काढताना स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले स्पर्श रेषेवरील बिंदूपासूनचे वरील अंतर. यामध्ये ज्या भागावरील मागणीची लवचिकता काढायची आहे तो बिंदू घेतला जातो आणि त्या बिंदूवरची मागणीची लवचिकता अभ्यासली जाते. बिंदूच्या मागणी लवचिकतामध्ये मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर. त्यामुळे या ठिकाणी मागणीची लवचिकता अनंत मागणीची लवचिकता दिसून येते. ठीक आहे. हे 2 प्रश्न आता आपण अभ्यासले. त्यानंतर आता तिसरा प्रश्न, श अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र कोणता असतो? पर्याय असेल संपूर्ण लवचिक मागणी, ब पर्याय आहे संपूर्ण अलवचिक मागणी, क पर्याय असेल जास्त लवचिक मागणी, ड पर्याय असेल कमी लवचिक मागणी. आता आपण किंमत लवचिकतेचे 5 प्रकार अभ्यासलेले आहेत. त्यानुसार या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. ते 4 प्रकार आणि 5वा प्रकार आहे एकक लवचिक मागणी आहेत. तर याचं योग्य उत्तर असेल संपूर्ण लवचिक मागणी. हे आपण आकृतीच्या द्वारे अभ्यासूयात. संपूर्ण किंवा अनंत लवचिक मागणी वक्र काढत असताना आपण अक्षावर मागणी अय अक्षावर किंमत दाखवतो. अक एवढी किंमत यावर स्थिर असते. ज्यावेळेस श अक्षाला समांतर असलेला वक्र काढला जातो त्यावेळेस तो किंमत स्थिर दाखवतो. किंमत स्थिर असताना वस्तूला असणारी मागणी ही अक एवढी किंमत असताना अब एवढी मागणी आहे. किंमत स्थिर आहे आणि मागणी ब1 वाढते. त्यानंतर किंमत स्थिर असेल, मागणी पुन्हा वाढलेली आहेत, ब2 झालेली आहेत. थोडक्यात किमतीमध्ये काहीही बदल न होता इतर परिस्थितीत बदल झाला, उदाहरणार्थ व्यक्तीचे उत्पन्न वाढले, तर त्यावेळेस व्यक्ती किंवा उपभोक्ता आहेत त्याच किमतीमध्ये जास्त वस्तूंची मागणी करतो. आहेत त्याच किमतीमध्ये वस्तूंची मागणी वाढवली जाते. किंवा मग काही वेळेस व्यवहारामध्ये ही स्थिती खूप कमी आढळून येते. किमतीमध्ये काहीही बदल होत नाही किंवा अल्पसा बदल होतो तरी देखील वस्तूंच्या मागणीमध्ये अनंत बदल होतो. म्हणून मागणीची लवचिकता ही या ठिकाणी अनंत असते, ती बदलत असते. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र श अक्षाला समांतर असतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे मागणीची संपूर्ण लवचिकता. त्यानंतर चौथा प्रश्न, किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र डॅश म्हणजे कसा असतो? प्रश्न नीट लक्षात घ्या. किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते, थोडक्यात किंमत जेवढी बदललेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मागणीत बदल होतो, तेव्हा असणारा मागणी वक्र त्याचा आकार कसा असतो? पर्याय अ पसरट, पर्याय ब तीव्र उताराचा, पर्याय क आयताकृती परिवलयाचा,
पर्याय ड समांतर. पसरट असेल तर जास्त लवचिक मागणी, तीव्र उताराचा असेल कमी लवचिक मागणी, आयताकृती परिवलयाचा असेल तर एकक लवचिक मागणी असते. समांतर कशाला समांतर आहे? श अक्षाला समांतर असेल तर अनंत लवचिक मागणी आणि य अक्षाला समांतर असेल तर अलवचिक मागणी. अशी आपण मागणी वक्र वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासलेले आहेत. परंतु या ठिकाणी किमतीमध्ये जेवढा बदल होतो त्याच्यापेक्षा मागणीमध्ये जास्त बदल होतो. त्यावेळेस मागणी वक्र हा पसरट आकाराचा असेल. हे आपण आकृतीद्वारे स्पष्ट करूया. जास्त लवचिक मागणी असते त्यावेळेस, कारण की किमतीपेक्षा मागणीमध्ये जास्त बदल होत असतो. आपण नेहमी पाहतो अक्ष अक्षावर मागणी असते, अय अक्षावर किंमत असते. अक एवढी किंमत असेल तर अब एवढी त्या वस्तूला मागणी केली जाते. किमतीमध्ये घट झालेली आहे, किंमत कमी झालेली आहे, त्यावेळेस मागणी वाढते. म्हणजे जेवढी किंमत कमी झाली क पासून क1 पर्यंत त्याच्या तुलनेत मागणीमध्ये जास्त वाढ होते. ब पासून ब1 हे अंतर जास्त आहे, क1 पेक्षा ब1 हे अंतर जास्त आहे आणि त्यावेळेस जो वक्र तयार होतो तो पसरट आकाराचा तयार होतो. म्हणून त्यावेळेस जास्त लवचिक मागणी असते. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न आहे ईडी बरोबर 0 म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू डॅश म्हणजे कोणत्या प्रकारच्या असतात? पर्याय अ आहे सुखसोयीच्या वस्तू, ब आहे सर्वसाधारण वस्तू, क आहे जीवन आवश्यक वस्तू, ड आहे अत्यावश्यक वस्तू. यामध्ये अपर्याय सुखसोयीच्या वस्तूंची मागणी ही लवचिक असते, कारण की यांच्या किमती वाढल्या त्यांची मागणी कमी होते. फ्रीज, वॉशिंग मशीन, चैनीच्या वस्तू, प्रतिष्ठेच्या वस्तू त्यांचा समावेश याच्यामध्ये येतो. यांच्या किमती कमी झाल्या लोक या वस्तूंची मागणी वाढवितात. म्हणजे मागणी बदलत असते, मागणी शून्य नसते. यांची किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी यांची मागणी आहे तशीच असते असं अनुभवास येत नाही. त्यानंतर ब सर्वसाधारण वस्तू, दैनंदिन जीवनात ज्या वस्तूंचा आपण उपभोग घेतो, टूथपेस्ट, टूथब्रश, सौंदर्य प्रसाधने, साबण, शॅम्पू या सर्वसाधारण वस्तू यांची मागणी देखील लवचिक असते, म्हणजेच बदलणारी असते. यांच्या किमतीमध्ये वाढ झाली मागणी घटते, यांच्या किमती कमी झाल्या मागणी वाढते. त्यानंतर क जीवनावश्यक वस्तू, जीवनावश्यक वस्तूमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टी येतात. मात्र श्रीमंत व्यक्तींसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या तर ते त्यांचा उपभोग कमी करत नाही. मात्र गरीब व्यक्ती ज्यावेळेस जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात त्यावेळेस त्यांचा उपभोग कमी करतात. म्हणजे थोडाफार जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीमध्ये बदल होतो. मात्र ड वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, उदाहरणार्थ मीठ, औषधे यांच्या किमतीमध्ये बदल झाला तरी देखील त्यांचा वापर टाळता येत नाही. उदाहरणार्थ मीठ, याच्या किमती वाढल्या म्हणून आपण मीठ खाणं सोडत नाहीत किंवा मीठ स्वस्त झालं म्हणून मीठ जास्त वापरत नाहीत. आजारी व्यक्ती यांना औषधे लागतात, त्यावेळेस औषधांचा वापर देखील औषधे स्वस्त आहेत म्हणून जास्त वापरली जात नाही. त्यांचा जेवढा वापर आहे तेवढाच केला जातो आणि तो उपयोग किंवा उपभोग टाळता येण्यासारखा नसतो. म्हणून याचं योग्य उत्तर अत्यावश्यक, ड हे उत्तर असणार आहे. योग्य उत्तर अत्यावश्यक वस्तू हा असणार आहे. या स्वाध्यायामधील दुसरा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. चला तर आपण अभ्यासूया. योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. दुसरा प्रश्न, त्यामधील पहिला प्रश्न आहे फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. याला काय म्हणतात? ज्यामध्ये किमतीत कोणताही बदल होत नाही, उत्पन्नामध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीत बदल घडून येतो. तर त्यावेळेस त्याचं उत्तर असेल उत्पन्न लवचिकता. हा भाग आपण पाहिलेला आहे. उत्पन्न लवचिकतामध्ये उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात.
कारण की किंमत लवचिकतामध्ये किमतीत बदल घडून येतो. छेदक लवचिकतामध्ये पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये बदल झालेला दिसून येतो. अशा प्रकारे उत्पन्न लवचिकता म्हणजेच उत्पन्नामध्ये बदल घडून येतो हे आपण पाहिलेले आहेत. आणि यामध्ये उत्पन्नाशिवाय इतर घटक स्थिर असतात, म्हणून याचं योग्य उत्तर आहे उत्पन्न लवचिकता. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न अभ्यासूया. योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचविणे. त्यामध्ये दुसरा प्रश्न, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. बघा, म्हणजे या ठिकाणी 2 वस्तू आहेत. त्या 2 वस्तूंपैकी एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या वस्तूच्या, अन्य वस्तूच्या किंवा मूळ वस्तूच्या मागणीत बदल घडून येतो. याला कोणती लवचिकता म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे छेदक लवचिकता. पर्यायी वस्तूंच्या बाबतीत आपणास हा अनुभव येतो, कारण की छेदक लवचिकता याची व्याख्या आपण पाहिलेली. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य म्हणजेच पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय. चहा आणि कॉफी हे उदाहरण आपण पाहिलेलं. कॉफीच्या किमती वाढल्या तर आपोआप चहा या मूळ वस्तूंच्या मागणीमध्ये बदल घडून येतो, चहाची मागणी वाढते. या पर्यायी वस्तूंचा बदल आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर यातील तिसरा प्रश्न अभ्यासूया आपण. किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. बघा, आता पहिल्या प्रश्नामध्ये आपण उत्पन्न लवचिकता अभ्यासल्या, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण छेदक लवचिकता अभ्यासली. आता या ठिकाणी किमतीमध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये बदल घडून येतो. याचं उत्तर असेल किंमत लवचिकता. हे आपण अभ्यासलेलं आहे. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. त्यानंतर चौथा प्रश्न आपण अभ्यासूया. मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. कोणती लवचिकता असते? जेव्हा मागणीमध्ये अनंत बदल घडून येतो, ज्यावेळेस किमतीमध्ये अल्पसा किंवा काहीही बदल होत नाहीत, मात्र मागणीत अनंत बदल होतो, त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. हे आपण अभ्यासलेलं आहे की किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो, तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. या मागणी किंमत लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार हे यांच्या संकल्पना जवळपास विद्यार्थ्यांनी पाठ करून ठेवणेच योग्य आहेत, जेणेकरून त्यांच्यावर ज्यावेळेस वस्तुनिष्ठ प्रश्न विचारतील त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज न होता त्याचं योग्य उत्तर तुम्हाला मांडता आलं पाहिजे. आणि हे योग्य उत्तर केव्हा मांडता येणार? ज्यावेळेस या सगळ्या कन्सेप्ट, या सगळ्या संकल्पना तुमच्या स्पष्ट असतील, पाठ असतील, तुम्हाला समजलेले असतील. यासाठी या पाठाचे मागणीच्या लवचिकता या पाठाचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून या संकल्पनांचा योग्य प्रकारे अभ्यास करा. बघूया आता पुढचा प्रश्न. 5वा प्रश्न असेल, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडविणारी लवचिकता. आपण मागणीची किंमत लवचिकता यांचं सूत्र पाहिलेलं आहे. त्या सूत्रामध्ये आपण मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल हे सूत्र अभ्यासलेलं आहेत. आणि त्यानुसार आपण मागणीची लवचिकता कशी आहे ते काढतो. आपल्याला माहिती आहे की किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. अनंत संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. आता प्रश्न विचारलेला आहे की किमतीमध्ये शेकडा बदल जेवढा झालेला आहे तेवढ्याच बदला इतकी मागणीमध्ये बदल होतोय. म्हणजे जेवढी किंमत बदलली तेवढीच मागणी बदलली तर त्याला आपण काय म्हणतो? एकक लवचिक मागणी. त्यावेळेस मागणीची लवचिकता ही 1 असते. हा भाग देखील आपण अभ्यासलेला आहे. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत
50% वाढ होते आणि सूत्रानुसार या किमती त्यामध्ये टाकल्या तर 50/50 केल्यानंतर उत्तर 1 येणार आणि ज्यावेळेस उत्तर 1 येते त्यावेळेस मागणीची लवचिकता ही 1 असते. यालाच एकक लवचिक मागणी असे म्हटले जाते. सहसंबंध पूर्ण करा. चला तर पाहूया तिसरा प्रश्न. त्या तिसऱ्या प्रश्नामधील पहिला प्रश्न आपण बघूयात. संपूर्ण लवचिक मागणी हे सूत्राद्वारे दर्शविताना ईडी बरोबर संपूर्ण लवचिक अनंत याचं चिन्ह दर्शविलं जातं. ईडी म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीची लवचिकता बरोबर अनंत असं त्याचं चिन्ह दिलं जातं. तर ईडी म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बरोबर 0 हे दाखविताना कोणती मागणीची लवचिकता असते असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेस कोणती मागणीची लवचिकता असेल तर आपण मागणीच्या लवचिकतेचे किंवा किंमत लवचिकतेचे 5 प्रकार अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये जास्त लवचिक, कमी लवचिक, यावेळेस ग्रेटर दॅन, लेस दॅन हे साईन येतात. एकक लवचिक मागणी असेल तर बरोबर असं चिन्ह येणार आहेत. एका बरोबर असेल तर ईडी बरोबर 1 असं येईल आणि संपूर्ण लवचिक अनंत मागणी असेल तर त्यावेळेस अनंत हे चिन्ह येतं आणि ज्यावेळेस मागणीची लवचिकता 0 असते त्यावेळेस ईडी बरोबर 0 असे संबोधले जाते. म्हणून याचं उत्तर असेल संपूर्ण अलवचिक मागणी किंवा संपूर्ण ताठर मागणी. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरण पाहूया आपण. किमतीत 20% घट झाली तर मागणीत कोणताही बदल होत नाहीत तेव्हा त्याला मागणीतील 0 लवचिकता असे म्हणतात. हे मागणीची लवचिकता काढताना आपण सूत्र अभ्यासतो. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. तर याचं योग्य उत्तर आहे संपूर्ण अलवचिक मागणी. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूया. सहसंबंध पूर्ण करा. यामधील दुसरा प्रश्न आहे परिवलयाचा मागणी वक्र. पुढे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्याच्यासाठी ती चौकट दिलेली आहे. श अक्षाकडे झुकणारा तीव्र उताराचा मागणी वक्र असेल तर ती मागणीची लवचिकता ही कमी लवचिक मागणी असते. त्याचं उत्तर कमी लवचिक मागणी आहे. ज्यावेळेस श अक्षाकडे झुकणारा म्हणजे डावीकडून उजवीकडे मागणी वक्र जो खाली येतो तो ज्यावेळेस तीव्र उताराचा असेल त्यावेळेस मागणीची लवचिकता ही कमी लवचिक असते. मात्र प्रश्न विचारलेला आहे परिवलयाचा मागणी वक्र असेल तर ती कोणत्या प्रकारची मागणी असते तर त्यावेळेस परिवलयाचा मागणी वक्र असेल तर मागणीची लवचिकता ही एकक लवचिक मागणी असते. बघूया आपण पाठ्यपुस्तकामधील आकृती पाहूया. बघा यामध्ये या आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे ज्यावेळेस क1 एवढी वस्तूंची किंमत कमी होते, एवढ्या वस्तूंच्या किमतीमध्ये बदल होतो त्यावेळेस ब1 हा मागणीतील बदल, दोन्हीही बदल एकसारखे असतात. क1 जेवढा किमतीमध्ये बदल झालेला आहे तेवढाच मागणीमध्ये ब1 एवढा बदल होतो आणि म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितो व तो आयताकृती परिवलयाचा असतो. बघा या ठिकाणी पाठ्यपुस्तकात दिलेली माहिती. म्हणून तिसरा प्रश्न आहे सरळ रेषेतील मागणी वक्र लिनियर मागणी वक्र आहे. सरळ रेषेतील मागणी वक्र हा लिनियर मागणी वक्र आहे. पुढे चौकट दिलेली आहे तिथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तो अरेखीय मागणी वक्र असणार आहे. तर आपण याचं उत्तर पाहूया. बिंदू पद्धतीमध्ये आपण रेषीय मागणी वक्र पाहिला. रेषीय मागणी वक्र बघा डावीकडून उजवीकडे सरळ पद्धतीने तो खाली उतरत असतो त्यालाच रेषीय मागणी वक्र म्हटलेले आहे. म्हणून तो लिनियर मागणी वक्र, त्याला इंग्लिशमध्ये लिनियर मागणी वक्र म्हणतात, ज्याला रेषीय मागणी वक्र मराठीमध्ये म्हटलेले आहे. असा हा संबंध आहे. रेषीय मागणी वक्राला लिनियर मागणी वक्र म्हटलेलं आहे. मग आता त्यांनी विचारलेलं आहे की अरेखीय मागणी वक्राला काय म्हटलं जाईल. मग अरेखीय मागणी वक्र याच्यामध्ये पाहतोय आपण
क ब हा जो मागणी वक्र आहे, क ब ही मागणी वक्राची जी रेषा आहे त्याच्यावर एक वक्र आलेला आहे, है ना. म1 हा मागणीचा वक्र आहे. तर तो त्या ठिकाणी त्याचं उत्तर असेल वक्राकार मागणी वक्र. वक्राकार मागणी वक्र. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल वक्राकार मागणी वक्र हा अरेखीय मागणी वक्र आहे. जिथे वक्र येतो आणि सरळ रेषा येते तिथे लिनियर मागणी वक्र म्हणजेच रेषीय मागणी वक्र होय. ठीक आहे. अशा प्रकारे तिसरा प्रश्न पाहिला. त्यानंतर आता आपण चौथा प्रश्न पाहूया. पेन आणि शाई. पेन आणि शाई यांना चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. या कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत? जसं पुढे त्यांनी दिलेलं आहे, चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहेत. चहाला पर्याय कॉफी आहे, म्हणून त्या दोन्ही वस्तू पर्यायी वस्तू झालेल्या आहेत. पेन आणि शाई. शाई शिवाय पेन चालू शकत नाहीत. म्हणजेच आपण पूरक मागणीमध्ये अभ्यास केला. एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तू बरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. याला संयुक्त मागणी असे देखील म्हटले जातात. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते. यामध्ये उदाहरण दिले बघा, शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी, हे पूरक मागणीमध्ये आपण शिकलो होतो. त्यानंतर ऋणात्मक छेदक लवचिकता 2 नंबरमध्ये, त्या ठिकाणी पूरक वस्तू चहा आणि साखर, साखरेशिवाय चहा होत नाहीत. त्याप्रमाणे शाईशिवाय पेन चालू शकत नाहीत. म्हणजे पेन आणि शाई या पूरक वस्तू असतील. याचं उत्तर असेल पूरक वस्तू. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न. गुणोत्तर पद्धत मागणीतील शेकडा बदल दर्शवितो. गुणोत्तर पद्धत म्हणजे शेकडेवारी पद्धत बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल असं दर्शवलेलं आहे. या ठिकाणी पुस्तकामध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहेत बघा. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल हे गुणोत्तर पद्धतीचं सूत्र आहे. ते सूत्र थोडं चुकलेलं आहे. आणि बिंदूची मागणीची लवचिकता याचं हे सूत्र या ठिकाणी दर्शवलेलं आहे की मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. म्हणून याचं उत्तर येईल भूमिती पद्धत किंवा बिंदू पद्धत. बिंदू पद्धत लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. त्यांचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या सूत्रानुसार ती पद्धत कोणती आहे ते आपल्याला तो संबंध या ठिकाणी दाखवायचा आहे. पुस्तकामध्ये गुणोत्तर पद्धतीचं सूत्र या प्रश्नामध्ये देताना थोडंसं चुकलं आहे, त्याची काळजी घ्यायची आहे आपण. विधान आणि तर्क प्रश्न. इयत्ता 11वी मध्ये आपण या प्रश्नाचं स्वरूप अभ्यासलेला आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला या प्रश्नाचा आणखी सराव चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये बघा, विधान अ आणि विधान ब असे 2 विधाने दिली जातात. ती 2 विधाने सत्य आहे, असत्य आहे, एका विधानाचा दुसऱ्या विधानाचं स्पष्टीकरण आहे किंवा संबंध आहेत, असे पर्याय देऊन तुम्हाला उत्तर विचारले जातात. तर ते दोन्ही विधाने आधी काळजीपूर्वक वाचायची, त्यांचा अर्थ समजून घ्यायचा, ते विधान सत्य आहे असत्य आहे ही बाब शोधायची. त्यानंतर कोणत्या विधानाचा कोणत्या विधानाशी संबंध आहे किंवा स्पष्टीकरण आहेत हे लक्षात घ्यायचं आहे, त्यानुसार उत्तर द्यायचं आहे. चला तर आपण पहिलं विधान पाहूया. विधान अ. विधान अ आहे, एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो. हे लवचिकता स्पष्ट करते. एक चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. आपण मागणीची लवचिकता यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत. उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता, आणि नंतर त्यांचे प्रकार देखील अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की उत्पन्नाचा परिणाम मागणीच्या लवचिकतेवर होतो, पर्यायी वस्तूंचा परिणाम मागणीच्या लवचिकतेवर होतो किंवा किमतीचा परिणाम मागणीच्या लवचिकतेवर होतो. थोडक्यात एक
चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते, म्हणजे हे विधान सत्य आहे. त्यानंतर तर्क विधान ब विधान काय आहेत ते पहा. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शविते. थोडक्यात मागणीची लवचिकता ही संकल्पना किमतीत बदल झाला तर मागणीवर काय परिणाम होतो हे स्पष्ट करते. किंमत याच्याशिवाय जे इतर घटक आहेत त्यामध्ये आपण पाहिले उत्पन्न बदललं तरी देखील मागणीवर परिणाम होतो, किंवा मग पर्यायी वस्तूंच्या किमती बदलल्या तरी देखील मागणीवर त्याचा परिणाम होतो, म्हणजे दुसरं विधान देखील सत्य आहे. आता आपण याचे पर्याय पाहूयात. बघा, या ठिकाणी 4 पर्याय दिले जातात, अ, ब, क आणि ड. यामध्ये पहिला पर्याय असतो विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे, म्हणजे दुसरं विधान असत्य आहे. त्यानंतर ब आकडा विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. त्यानंतर क पर्याय बघा, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर पुन्हा ड आहे, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. एक बाब लक्षात ठेवायची, हा जो चौथा प्रश्न आहे विधान आणि तर्क प्रश्न, यामध्ये प्रत्येक 2 वाक्यानंतर हे 4 पर्याय दिले जातात. हे 4ही पर्याय प्रत्येक वेळेस समान असतात, हेच पर्याय विचारले जातात. त्यामध्ये पहिला असतं की अ सत्य आहे ब असत्य आहे, दुसरा पर्याय असतो अ असत्य आहे ब सत्य आहे, तिसऱ्यामध्ये दोन्ही सत्य आहेत आणि ब हे अ चे स्पष्टीकरण करते, चौथ्यामध्ये दोन्ही सत्य असून ब हे अ चे स्पष्टीकरण करत नाहीत. असे तुम्हाला 4 पर्याय दिले जातात. मग आता आपण हे दोन्ही विधाने वाचलेली आहेत. त्यामध्ये पहिलं वाक्य हे सत्य आहे की एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो, हे लवचिकता स्पष्ट करते. परंतु आता कोणती चलं आहेत ते स्पष्ट झालेलं नाही आहे पहिल्या वाक्यामध्ये. मग दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवते, म्हणजे किमतीमध्ये आणि इतर घटकांमध्ये बदल झाला तर मागणीवर त्याचा परिणाम होतो आणि मग लवचिकता स्पष्ट होते, म्हणजेच ब विधान अ विधानाचे स्पष्टीकरण करते. यामुळे या दोन्ही वाक्याचं योग्य पर्याय क हे आहे, म्हणजे योग्य उत्तर क आहे. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. अशा प्रकारे हा आपण पहिला प्रश्न पाहिला. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. त्यामध्ये देखील 2 वाक्य दिली जाणार. विधान अ असेल, एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवितो. हे विधान बघा, नीट काळजीपूर्वक वाचायचे. पर्यायी वस्तूंच्या बाबतीत असं होतं की एका वस्तूच्या किमतीत बदल झाला तर मूळ वस्तूच्या किंवा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडून येतो. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी, किंवा शीतपेय, किंवा मग साखर आणि गूळ, अशी बरीच उदाहरणं आहेत जे एकमेकांना पर्याय असतात. कॉफीच्या किमती वाढल्या की आपोआप चहाची मागणी वाढते. एका वस्तूची किंमत बदलली, दुसऱ्या वस्तूच्या मागणीमध्ये बदल घडून येतो, म्हणजे हे विधान सत्य आहे. आता तर्कविधान ब पाहूया आपण. उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. बघा, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न बदललं तर त्या व्यक्तीकडून वस्तूंना जी मागणी केली जाते त्याच्यामध्ये देखील बदल घडून येतो. उत्पन्न वाढलं, मागणी वाढणार. उत्पन्न कमी झालं, मागणी बदलणार. म्हणजे दुसरं जे विधान आहे ते देखील बरोबर आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही विधाने बरोबर आहेत. आता पर्यायाकडे वळूयात आपण. पर्याय मी सांगितल्याप्रमाणे 4 पर्याय असणार आहेत. विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे, म्हणजे हे पहिलं उत्तर नसणार, कारण की ब विधान देखील सत्य आहे. विधान असत्य आहे म्हणजे हे देखील ब पर्याय देखील येणार नाही, कारण की विधान हे देखील सत्य आहे. क पर्यायाकडे वळूया आपण. दोन्ही विधाने सत्य असून, म्हणजे दोन्ही विधाने सत्य आहेत. विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळूया. उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल. या ठिकाणी उत्पन्नामध्ये बदल झाला तर त्याच्या वस्तूच्या मागणीत बदल घडतो, हे ब विधान आहे. आणि अविधानामध्ये किमतीमध्ये बदल होतो तर मागणीमध्ये बदल घडवतो. अविधान हे पूर्णपणे वेगळं आहे, ब विधान पूर्णपणे वेगळं आहे. ब विधान अचे स्पष्टीकरण नाही. म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ड असेल. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही, कारण की दोन्ही विधाने सत्य आहेत आणि वेगवेगळे आहेत, ते एकमेकांचं स्पष्टीकरण करत नाही. त्यानंतर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये देखील दोन विधाने असणार. विधान अ आहे, कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. कमी लवचिकतेमध्ये, कमी लवचिकता मागणीची लवचिकता, मग कमी लवचिकतेमध्ये किमतीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. आपण मागणीची लवचिकता, प्रकरणाचं नावच आहे मागणीची लवचिकता, त्यामध्ये आपण मागणीची उत्पन्न लवचिकता, मागणीची छेदक लवचिकता, मागणीची किंमत लवचिकता असे 3 प्रकार अभ्यासले, परंतु किमतीची लवचिकता आपण अभ्यासलेली नाहीत. या ठिकाणी मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते असं जर विधान असतं तर आपण विचार केला असता, परंतु किमतीची लवचिकता एकापेक्षा कमी असते म्हणजे हे विधान असत्य आहे. त्यानंतर तर्कविधान ब पाहूया. किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते. कमी लवचिकतेमध्ये हे होते, मागणीची लवचिकता ज्या वेळेस कमी असते त्यावेळेस हा बदल घडून दिसून येतो. किमतीतील बदल हा जास्त असतो आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीमध्ये जेव्हा कमी बदल होतो तर त्यावेळेस ती कमी लवचिकता असते. ब विधान हे सत्य आहे, अविधान हे असत्य आहे. मग आता आपले पर्याय आपण पाहूयात. आपल्याकडे 4 पर्याय असतात. विधान असत्य आहे, परंतु या ठिकाणी विधान असत्य नाही म्हणून पर्याय अ आपण विचारात घेणार नाहीत. पर्याय ब कडे जाऊया आपण. विधान असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. आपले या ठिकाणी ब उत्तर हे असू शकतं. त्यानंतर तिसरं जे क आहे, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. दोन्ही विधाने सत्य नाहीत म्हणून आपण क चा विचार करणार नाहीत. ड पर्यायामध्ये देखील दोन्ही विधाने सत्य असून असं सांगितलेलं आहे, दोन्ही विधाने सत्य नाही आहेत म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर ब असणार आहे. विधान असत्य आहे आणि तर्कविधान ब सत्य आहे. प्रश्न क्रमांक 7 खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आकृती दिली जाईल. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील मागणी वक्रांची लवचिकता कोणती आहे ते सांगा आणि स्पष्ट करा. बघा या ठिकाणी आकृती अशा प्रकारे दिली जाईल. अक्षावर मागणी आहे, या अक्षावर किंमत दर्शवलेली आहे, म हा वक्र दाखवलेला आहे. हा म वक्र य अक्षाला समांतर आहे म्हणजे मागणीची लवचिकता कशी आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, ज्यामध्ये मागणी स्थिर असणार आहेत, किमतीमध्ये बदल होणार आहेत. किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी देखील मागणीमध्ये काहीही बदल होणार नाहीत, म्हणजेच ही मागणीची संपूर्ण अलवचिक मागणी दर्शवणारा प्रकार आहे. तो आपण आकृतीच्या आधारे स्पष्ट करूयात. बघा या ठिकाणी अक्षावर मागणी दर्शवलेली असणार आहे आणि अय अक्षावर वस्तूंची किंमत दर्शवलेली असणार आहे. यावर अक एवढी किंमत असताना त्या वस्तूला मागणी म या वक्राने दाखवली जाणार आहे आणि ती अब एवढी मागणी असणार आहे. अक एवढी किंमत असेल तर त्या वस्तूंची मागणी अब एवढी असणार आहेत. ज्या वेळेस वस्तूंची किंमत कमी होईल त्यावेळेस वस्तूला असणारी मागणी ही अब एवढीच असणार आहे, म्हणजे मागणीमध्ये काहीही बदल होणार नाहीत. उदाहरणार्थ समजा वस्तूंची किंमत अक 1 वरून आता अक 2 एवढी वाढली तरी देखील वस्तूंच्या मागणीमध्ये काहीही बदल होणार नाहीत. ती मागणी अब एवढीच असणार, म्हणजेच या ठिकाणी हा य अक्षाला समांतर असणारा म मागणीचा वक्र
मागणीची शून्य लवचिकता किंवा संपूर्ण अलवचिक मागणी दर्शवितो. कारण की आपण पाहिलेलं आहे, मागणी जेव्हा अलवचिक असते तेव्हा मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. त्यानंतर दुसरी आकृती पाहूया आपण. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, अक्ष अक्षाला समांतर असणारा म हा वक्र दाखवलेला आहे. त्या वक्राला काय म्हटले जाते तर ज्या वेळेस श अक्षाला समांतर असणारा म मागणी वक्र असतो त्यावेळेस ती मागणीची अनंत लवचिक मागणी किंवा संपूर्ण लवचिक मागणी असते. आपण हा भाग आकृतीद्वारे स्पष्ट करून पाहूया. अक्ष अक्षावर मागणी दर्शविली जाणार आहे आणि अय अक्षावर वस्तूंची किंमत दर्शवली जाणार. किंमत ही रुपयामध्ये असेल, मागणी ही किलोमध्ये असेल. या ठिकाणी बघा, अक एवढी किंमत असताना वस्तूंची मागणी या मागणी वक्रानुसार दर्शविली जाणार ती अब एवढी असणार आहे. ज्या वेळेस वस्तूंच्या किमतीमध्ये काहीही बदल होणार नाहीत, ती अक एवढीच असेल, त्यावेळेस मागणी अब 1 एवढी होत आहे, म्हणजे मागणी वाढत आहेत. अक एवढीच किंमत असताना वस्तूंची मागणी अब 2 एवढी होत आहेत, म्हणजे किमतीमध्ये काहीही बदल होत नाही किंवा अल्पसा बदल होतो. त्यावेळेस वस्तूंची मागणी अनंत किंवा पूर्णपणे बदलत असते, तेव्हा त्याला मागणीची लवचिकता अनंत आहे असे म्हटले जाते. बघा या ठिकाणी, मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र श अक्षाला समांतर असतो. त्यानंतर आता आपण पुढच्या आकृतीकडे वळूया. या पुढच्या आकृतीमध्ये बघा, अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे, अय अक्षावर किंमत आहेत. या ठिकाणी पहा, क1 एवढी किंमत कमी झालेली आहे आणि ब1 एवढी मागणी वाढलेली आहे. या ठिकाणी आपल्याला पाहता क्षणी लक्षात येते, जेवढी किंमत कमी झालेली आहे तेवढीच मागणी वाढलेली आहे आणि यामुळे मागणीची ही एकक लवचिक मागणी दर्शवित आहेत. आपण हा भाग आकृतीद्वारे स्पष्ट करूया. बघा या ठिकाणी, अक्ष अक्षावर वस्तूंची मागणी दर्शविली जाणार, अय अक्षावर वस्तूंची किंमत दर्शविली जाणार. अक एवढी किंमत असेल तर वस्तूंना असणारी मागणी अब एवढी आहे. त्यानंतर किंमत कमी झाली आहे, ती अक 1 एवढी झाली, त्यावेळेस मागणी अब 1 एवढी वाढलेली आहे. जेवढी किंमत कमी झाली तेवढीच मागणी वाढली आहे, म्हणून याला मागणी हा मागणी वक्र, म्हणून याला एकक लवचिक मागणी असे म्हटले जाते. ईडी बरोबर 1. त्यानंतर पुढच्या आकृतीकडे वळूया. बघा या आकृतीमध्ये अय अक्षावर किंमत दर्शवलेली आहे, अक्ष अक्षावर मागणी आहे. या ठिकाणी पहा, अक किंमत असताना मागणी अब आहे, किंमत कमी झाली, अक 1 झाली, मात्र मागणी अब 1 एवढी जास्त प्रमाणात वाढलेली आहेत, म्हणून मागणीचा वक्र हा पसरट आकाराचा आहे. त्यामुळे मागणी जास्त लवचिक मागणी दर्शवली जाते. मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक आहेत. हेच आपण आकृतीद्वारे स्पष्ट करूया. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अक्ष अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत. त्यानंतर अक एवढी किंमत असताना अब एवढी मागणी आहे, किंमत कमी झाली, मागणी अब 1 एवढी वाढते. बघा या ठिकाणी क1 हे अंतर ब1 पेक्षा कमी आहे. क1च्या तुलनेत ब1 हे अंतर जास्त असल्यामुळे ही जास्त मागणी दर्शविली जाते. त्यामुळे याला या मागणी वक्रातून जास्त लवचिक मागणी दर्शविली जाते, म्हणून ईडी इज ग्रेटर दॅन 1 असे स्पष्ट होते. त्यानंतर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. या खालील आकृतीमधील हा रेषीय मागणी वक्र आहे. आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा आणि त्याची कारणे स्पष्ट करा. हा दुसरा आकृतीमधील दुसरा प्रश्न आहेत. आकृती दाखवलेली आहेत. रेषीय मागणी वक्र आपण अभ्यासलेला आहेत. रेषीय मागणी वक्रावर वेगवेगळे बिंदू दिले जातात आणि त्या बिंदूनुसार आपल्याला मागणीची लवचिकता
काढायची असते आणि त्यानुसार आपल्याला ते विधान सत्य की असत्य हे देखील स्पष्ट करायचे आहे. बघा, पहिला प्रश्न आहे म3. खालच्या बाजूला बघा या ठिकाणी म1 म2 म3 या ठिकाणी खालच्या बाजूला म3 या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. म3 या मागणीवर मागणी अधिक लवचिक आहे असं विचारलेलं आहे. आता आपल्याला हा भाग स्पष्ट करून सांगायचा आहे की या ठिकाणी मागणीची लवचिकता अधिक आहे का कमी आहे. आपण मागणीची लवचिकता काढताना रेषीय मागणी वक्रावर सूत्र अभ्यासत असतो की बिंदूची मागणी लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालील अंतर. मग बघा, म3 पासून ते म4 श अक्षावर म4 आहे हे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. बघा, म3 पासून वरचे म पर्यंतचे अंतर हे जास्त आहेत आणि म3 ते म4 हे अंतर कमी आहे. म्हणून मागणीची ही लवचिकता अधिक लवचिकता असू शकत नाही. त्यामुळे हे विधान असत्य आहे. बघूया, आपण या आकृतीचा अभ्यास पाहूया. बघा, म3 ते म4 हे अंतर कमी आहे, म3 ते म हे अंतर जास्त आहेत आणि सूत्रानुसार आपलं वरील अंतर जास्त आहेत आणि खालील अंतर कमी आहे. म्हणून ही मागणीची अधिक लवचिकता होऊ शकत नाहीत. बिंदू पद्धतीमध्ये आपण रेषीय मागणी वक्र अभ्यासलेला आहे आणि रेषीय मागणी वक्राच्या नियमानुसार आपल्याला माहिती आहे अक्ष अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत. क ब ही रेषीय मागणी वक्र आहे, क ब. त्यानंतर यामध्ये म3 या बिंदूकडे येऊया आपण. म3 या बिंदूवर मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी असते. बघा, या ठिकाणी एक जास्त आहे, मागणीची लवचिकता ही कमी आहे. कारण की म3 पासून म हे अंतर 2 सेंटीमीटर आहे आणि म3 पासून क हे अंतर 6 सेंटीमीटर आहेत. मग सूत्रानुसार म3 ब भागिले म3 क हे अंतर काढायचं आहे. ते अंतर बघा 2 भागिले 6, उत्तर येईल 0.33. म्हणजेच हे एकापेक्षा कमी आहे. म्हणून या ठिकाणी मागणी कमी लवचिक आहे. यानंतर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे म1 या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे. मग आता हा म1 बिंदू पाहूया आपण आकृतीमध्ये. बघा, म1 बिंदू दुसऱ्या स्थानावर आहे, वरून दुसऱ्या स्थानावर अक्ष अक्षावर मागणी आहे, अय अक्षावर किंमत आहे आणि म ते म4 हा मागणी वक्र आहेत. त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर म1 बिंदू आहेत. त्यामुळे या ठिकाणी बघा, म1 ते म4 हे अंतर जास्त दिसत आहेत आणि म1 ते म हे अंतर कमी दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी जास्त लवचिक मागणी असणार आहे. कारण की म1 ते म4 हे खालील अंतर जास्त आहे, वरील अंतर कमी आहे. आणि मागणीची एकक लवचिकता हे दोन्ही अंतर समान असेल तरच ती एकक लवचिक मागणी असते. म्हणून हे विधान असत्य आहे. याच्या कारणाची पडताळणी आपण करूया. ते आपण पुढील आकृतीमध्ये पाहूया. बिंदू पद्धतीमध्ये रेषीय मागणी वक्र काढत असताना अक्ष अक्षावर मागणी दर्शविली जाते, अय अक्षावर किंमत दर्शविली जाते. क ब हा मागणी वक्र, त्यावर म1 हा बिंदू आपण घेतला तर म1 बिंदूमध्ये म1 ते क हे 2 सेंटीमीटर अंतर असेल, म1 ते ब हे 6 सेंटीमीटर अंतर असेल. तर म1 ते ब मागणीची लवचिकता काढत असताना आपण ज्या बिंदूची मागणीची लवचिकता काढणार आहेत ते बिंदूपासून खालीशी अक्षापर्यंतचे खालचे अंतर आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून मागणीची लवचिकता बरोबर म1 खालील ब अंतर भागिले म1 क अंतर. मग ते अंतर किती असणार आहेत? खालील अंतर 6 सेंटीमीटर, वरील अंतर 2 सेंटीमीटर, म्हणून 6 भागिले 2 उत्तर 3 येत आहेत. 3 म्हणजेच एकापेक्षा जास्त उत्तर आलेलं आहेत, म्हणून ही जास्त लवचिक मागणी झालेली आहे. त्यामुळे म1 या बिंदूवर एकक लवचिक मागणी प्राप्त होत नाही, म्हणून ते विधान असत्य आहे. यानंतर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 3, म2 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे. आता आपण म2 हा बिंदू पाहूया. म2 बरोबर मधोमध आलेला हा बिंदू आहे. म1 म2 त्या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे असे सांगितलेले आहेत. जर आपण आकृती काळजीपूर्वक पाहिली तर लक्षात येईल की म2 ते म4 हे अंतर, म2 ते म हे अंतर दोन्ही समान आहेत. समान अंतर असेल तर ती एकक मागणी लवचिक असते आणि या ठिकाणी ते कमी लवचिक मागणी म्हणत आहेत, म्हणून हे विधान असत्य आहे. याच्या कारणाची पडताळणी करण्यासाठी आपण आकृतीचे स्पष्टीकरण करूया. रेषीय मागणी वक्रावरील अक्ष अक्षावर मागणी, अय अक्षावर किंमत. क ब एवढं मागणी वक्र. क ब या मागणी वक्रावर म2 हा बिंदू आपण घेतलेला आहे जो मधोमध आहे. त्या ठिकाणी म2 ते क हे अंतर 4 सेंटीमीटर आहे आणि म2 ते ब हे अंतर 4 सेंटीमीटर आहेत. 4/4 बघा, उत्तर 1 येणार आहेत. सूत्राप्रमाणे मागणीची लवचिकता बरोबर म2 ते ब बिंदूपासून खालील अंतर भागिले म2 क बिंदूपासून वरील अंतर, म्हणजेच 4/4 उत्तर 1 येणार आहेत. आणि ज्या वेळेस उत्तर 1 असते त्यावेळेस मागणीची लवचिकता ही एकक दर्शवते, म्हणून ही मागणी एकक लवचिक आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. म या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. म बिंदू बघा जो य अक्षाला स्पर्श केलेला आहे त्या बिंदूवरील मागणी संपूर्ण लवचिक आहे. संपूर्ण लवचिक म्हणजे ज्या वेळेस मागणी बदलत असते, मागणीमध्ये लवचिकता असते, इलॅस्टिक असते, बदलणारी असते. किमतीमध्ये बदल झाला किंवा नाही झाला किंवा अल्पसा झाला तरी देखील मागणी बदलत असते, तेव्हा ती मागणी संपूर्ण लवचिक मागणी असते. आणि ज्या वेळेस म4 सारखा बिंदू श अक्षावर असतो त्यावेळेस मागणी ताठर असते किंवा अलवचिक मागणी असते. किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणीमध्ये काहीही बदल होत नाहीत. फक्त 2 भाग लक्षात ठेवायचे. ज्या वेळेस म बिंदू हा य अक्षावर असेल आणि मागणीची लवचिकता काढायची असेल, य अक्षावरील बिंदू नेहमी मागणीची संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी दर्शवतो. ज्यावेळेस य वर बिंदू असतो त्यावेळेस किंमत 0 असते. आपण पाहतो य अक्षावर 0 किंमत दाखवणार, म्हणून य अक्षावर असेल तर किंमत 0 असते, त्यावेळेस मागणी बदलणारी असते. आणि ज्यावेळेस श अक्षावर असते त्यावेळेस किमतीमध्ये बदल होणार, मात्र मागणीमध्ये काहीही बदल होणार नाहीत. मागणी ताठर असते ज्यावेळेस श अक्षावर बिंदू असेल. आता या ठिकाणी म हा बिंदू य अक्षावर आहेत, त्यावेळेस किंमतमध्ये थोडाफार बदल होईल किंवा काहीही बदल होणार नाही, मात्र मागणीमध्ये अनंत बदल होणार, म्हणून हे विधान सत्य आहे. अक्ष अक्षावर मागणी असते, अय अक्षावर किंमत असते. क ब हा मागणी वक्र आहेत. या मागणी वक्रावर आपल्याला म बिंदूची लवचिकता काढायची आहे. हा म बिंदू य अक्षावर आहेत आणि ज्या वेळेस क या बिंदूवर मागणीची लवचिकता ही अनंत आहे, कारण वरील अंतर त्याच्या वरचे अंतर 0 आहे. 0 या अंकाला ज्या संख्येने आपण भागणार आहोत ती संख्या येणार, म्हणजे मागणी अनंत असणार आहेत. बघा या ठिकाणी क बिंदूवर संपूर्ण लवचिक मागणी दर्शवलेली येणार आहेत. अशा प्रकारे आपण हा प्रश्न अभ्यासलेला आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.